गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? फिरताय ना? फिरत राहा गरगर, कारण वय निघून चाललंय भरभर. लवकरात लवकरच चला कुठेतरी ट्रिप प्लॅन करा आणि तुमच्या मित्रांसोबत फिरायला जा. तर नमस्कार पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन ठिकाण घेऊन आलो आहोत. आज आपण जाणार आहोत नाशिक जवळील वणी येथे असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. त्यासाठी आपण आलेलो आहोत. सर्वात आधी जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे नाशिकचं रेल्वे स्टेशन. आणि तिथून तुम्ही ऑटोने किंवा सिटी बसने तुम्ही येऊ शकता CBS बस स्टँडला नाशिकच्या, ज्याला ठक्कर बाजार बस स्टँड असे म्हणतात. तिथे आल्यानंतर तुम्हाला थेट गडावर वरपर्यंत जाण्यासाठी त्याकडून तुम्हाला बस मिळते. तर आपण या ठिकाणी रात्री येऊन पोचलो होतो आणि त्यानंतर रात्री या ठिकाणी स्टे केला. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे आहे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचं भक्त निवास कार्यालय. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या रूम्सचे रेट वगैरे या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळू शकते. आणि सकाळी दर्शन करूया या हिशोबाने आपण लवकर उठून तयारी वगैरे करून आता रेडी झालो आहोत आणि आपण आता इथून थेट जाणार आहोत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी. चला तर मग जाऊया. ती जी बस आहे मित्रांनो महामंडळाची, ती बस आपल्याला थेट गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन सोडते आणि त्या ठिकाणी बस स्टँड आहे आणि तिथून तुम्ही बघू शकता, इथून समोरच तुम्हाला सप्तशृंगी देवीचा गड दिसतोय. आपण आता चाललेलो आहोत गडावरती. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसेल अतिशय उंच असा भव्य असा डोंगर आहे बघा. असा मोठा गड आहे आणि तिथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक तर तुम्ही स्वतः पायरीने चढून जाऊ शकता किंवा या ठिकाणी रोपवेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर रोपवेचं तिकीट जे आहे ते साधारण काहीतरी 120 रुपये प्रति व्यक्ती या ठिकाणी आकारलं जातं. तर रोपवेने आपण आता जाणार आहोत. तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्ही जर चढू शकता तर तुम्ही पायरी मार्गाचा देखील वापर या ठिकाणी करू शकता. हे बघा मित्रांनो, समोर उंचावरती जो एकदम टॉपला दिसतोय तो आहे देवी सप्तशृंगीचा गड आणि त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. आणि त्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तिकडे आहे तो पायरी मार्ग. तुम्ही तो डावीकडचा आहे पायरी मार्ग आणि समोर जे तुम्हाला दिसतंय तो आहे रोपवे. या ठिकाणी तुम्ही इथून थेट त्या ट्रेनमध्ये बसून थेट डिरेक्टली तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता. तर आपण देखील आता त्या ट्रेनने आपण आता वरती जाणार आहोत. हे बघा, समोरून ती ट्रेन तुम्हाला येताना दिसत असेल, तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. हे बघा, अशा प्रकारची ती ट्रेन असते. त्याच्यामध्ये एका वेळेला साधारण 20 ते 25 प्रवासी आय थिंक बसत असतील. हे बघा, एक खालून वरती जात आहे आणि एक वरच्या प्रवाशांना घेऊन खाली येत आहे. हे बघा, याच्यामुळे तुमचा वरती चढण्याचा टाईम देखील वाचतो आणि जे काही कष्ट तुम्हाला लागतात ते कष्ट जास्त घ्यावे लागत नाही. तुम्ही अगदी सहजपणे या ठिकाणून वरती पोहोचता आणि अगदी 3 ते 4 मिनिटात तुम्ही वरती पोहोचता. खूप छान असा वेगळा एक्सपिरियन्स आहे हा देखील. नक्की इथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही हा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. हे बघा, या ठिकाणी ते जे रोपवेचं आहे तिकीट, त्यासाठी इथून तिकीट घ्यावं लागतं. हे तिकीट घर आहे, इथून तुम्हाला रोपवेसाठीचे तिकीट मिळतं. हे आहे रोपवेचं तिकीट घर. चला तर आपण जाऊन बघूया रोपवेसाठीचे तिकिटाचे दर काय ते आपण आता चेक करूया. 12 ते 75 वर्ष व्यक्तींसाठी 120 रुपये, 3 ते 12 वर्षाच्या लहान मुलांसाठी 60 रुपये आणि 75 वर्षापुढील व्यक्तींसाठी 60 रुपये या ठिकाणी आकारले जातात. तिकीट काढून झाल्यानंतर त्याच्याच बाजूला रोपवेसाठी जाण्यासाठी इथून आतमध्ये मार्ग आहे. रोपवेच्या मार्गाने आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतात, ज्या ठिकाणून तुम्ही देवीसाठी साडी, चोळी, ओटी या ठिकाणून विकत घेऊ शकता. प्रसादाचा देखील येथे स्टॉल आहेत, तुम्ही या ठिकाणून प्रसाद घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या पाठीमागे तुम्हाला या ठिकाणी रेस्टॉरंट्स देखील बघायला मिळतात. या रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही ब्रेकफास्ट किंवा जेवण तुम्ही या ठिकाणी करू शकता. बघा, पाठीमागे बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत, त्यानंतर कॅफे देखील आहेत. या ठिकाणी VIP पासची देखील व्यवस्था आहे. तर
VIP पाससाठी 100 रुपये या ठिकाणी आकारण्यात येतात. हे बघा, हे रोपवेचा मार्ग आहे. या ठिकाणून डिरेक्टली थेट तुम्हाला वरती जायला मिळते. हे बघा, ही ट्रेन आहे जी आपल्याला रोपवेने वरती घेऊन जाते. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हे बघा, आता ती ट्रेन जी आहे रोपवेची ती आता चालू झालेली आहे आणि अतिशय जलद गतीने आपल्याला ती खालून थेट वरपर्यंत घेऊन जात आहे. आणि आपण आता वरच्या स्टॉपला आपण उतरलेलो आहे आणि तिथून थोडासा जिना वरती चढून आपल्याला पुन्हा एकदा गडाकडे वाटचाल करायची आहे. आणि फायनली बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला देवी सप्तशृंगी मातेचं फायनली दर्शन आपल्याला झालेलं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ लाईक आणि कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा.